म्हणून आपला जाणारा बुलढाणा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातला एक तालुका म्हणून या ठिकाणी आहे. आणि आज शौर्य दिन या ठिकाणी स्थापन करण्यात आला. आणि अनेक वर्षापासून चिखली तालुक्यामध्ये इथं जे भीमसैनिक आहेत आणि प्रत्येक समाजातले अनुयायी आहे या ठिकाणी येतात आणि शौर्य दिनाचा या ठिकाणी समारंभ चांगल्या पद्धतीने आणि पुढच्या भविष्यात इतिहासाची नोंद व्हावी अशा पद्धतीनं हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आपण प्रथमतः ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपले काही तर चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत आणि समाजातले जे समाजभूषण लोक या ठिकाणी आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. आपलं नाव सांगा सर. मी प्राध्यापक मिलिंद कुमार मगाडे, फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025चा कार्याध्यक्ष आहे. आणि आमच्यासोबत सर्वच हे मान्यवर जे आहेत हे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात आणि त्या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच आयोजित करत असतो. बरं, ठीक आहे. मला एक विचारायचं आहे की शौर्य दिन हा दिन का आपण प्रत्येक गावामध्ये साजरा करण्यात याच्याकरता आपण कधी उत्सव केला का? आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांपुढे अशी कधी तुम्ही बोलले का कधी की बाबा शौर्य दिन प्रत्येक गावामध्ये साजरा झाला पाहिजे आणि ते मेन ठिकाणी साजरा झाला पाहिजे, जेणेकरून काय होतं माहिती का, इतिहासामध्ये याची नोंद झाली पाहिजे. कारण हा कुठेतरी इतिहास कुठेतरी बाजूला पडत चालला. आणि ज्यांनी जे शहीद झाले ज्यावेळेस इंग्रजाच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मेजरमेंट जी ही होती त्याच्या माध्यमातून जी लढाई झाली पेशव्याच्या आणि इंग्रजाच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे लोक शहीद झाले याचा इतिहास कुठेतरी लपवला जातोय. हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी भविष्यात ही कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं आणि एक आक्रमक पद्धतीनं तयार झाली पाहिजे. आणि आपला हक्क मागण्यासाठी ज्या लोकांनी जसं शौर्य दाखवलं तसं येणाऱ्या पिढीमध्ये दाखवलं झालं पाहिजे, असं तुम्हाला वाटतंय का? बरोबर आहे. तुम्ही जे म्हटलं की ब्रिटिश कंपनी सोबत पेशव्यांच्या विरुद्ध ही लढाई झाली, हा एक माझ्या दृष्टिकोनातून आणि सगळ्याच आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून हा जरी लढाईचा प्रसंग जरी असला साम्राज्यशाहीतला, पण त्याच्याही अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही नष्ट करून ब्राह्मणी व्यवस्थेनं जी पेशवाई निर्माण केली आणि ब्राह्मणांचा जो धर्म आहे वैदिक धर्म, या वैदिक धर्माची रुजवात या पेशवाईने इथं घातली. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला आमचा हा महाराष्ट्र आणि इथली जी वैचारिक परंपरा होती ही संत संप्रदायाची होती. मग संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील. बरोबर आहे सर. मला एक म्हणायचं आहे की हे जे लढाई होती ही कशाबद्दल होती? सन्मानाची होती का? म्हणजे हे का लोक यांनी यांच्यासोबत पेशव्यासोबत का युद्ध केलं असं वकील साहेब आपण काय सांगू शकता? 1 जानेवारी 1818 मध्ये पेशवे आणि महार ही जी लढाई झालेली होती ही महारांच्या अस्मितेची लढाई होती, अस्तित्वाची लढाई होती. महार पूर्वी पेशव्याच्या बाजूने लढत असताना जे पेशव्यांनी चातुर्वर्णासर त्यांना अतिशूद्र म्हणून जी वागणूक दिली, गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू आणि त्यांना समानतेची वागणूक न मिळाल्यामुळे त्यांचा जो सामाजिक असंतोष पसरला, त्याचा बदला म्हणून ते ब्रिटिश सैन्यात दाखल झाले आणि त्यांनी 25,000 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. आणि तिथून जाती अंताची लढाई आपण त्याला म्हणू. तत्कालीन जे जाती व्यवस्थेचे चटके या शूद्र लोकांना बसले होते त्या अन्यायाविरुद्ध या भारतात झालेले फार मोठं बंड आहे. आणि त्या बंडाचा इतिहास आपण कुठेतरी जपावा आणि नवीन पिढीला हा इतिहास माहीत व्हावा या दृष्टीनं हा कार्यक्रम आहे. बरोबर. मला एक म्हणायचं आहे की आपलं स्वराज्यजनक जे ओळखले जातात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये महार हे जे असतील यांना कुठेतरी त्रास झालाच नाही, सन्मानाची वागणूक होती. मग त्याच्यानंतर ही जी वागणूक जी घडली ही पेशवाईच्या काळामध्ये घडली. मग पेशवाईच्या काळामध्ये घडल्यानंतर इंग्रज नंतर आले ना, मग इंग्रजांच्या यांच्या बाजूला काय केले? त्यावेळेस साम्राज्यवादाची लढाई असेल. नाही, मला काय विचारायचं माहितीये का की हे जे लोक महार जे लोक होते हे लोक यांच्या बाजूने का गेले, इंग्रजांच्या बाजूने का गेले? कारण सांगितलं नाही, पेशवाईमध्ये यांना त्रास झाला, अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळत होती. बरोबर. त्याचंही कारण काय, मी बोलताना सांगितलं की महाराष्ट्राचा जो धर्म आहे हा संत परंपरेचा धर्म आहे. बरोबर. आणि पेशव्यांचा जो धर्म आहे तो वैदिक परंपरेचा धर्म आहे. आम्ही वैदिक परंपरेला नाकारतो. महाराष्ट्रीयन जनता जी आहे मग ती मागासवर्गीय असं, नाटापाकड जातीची असं, त्यांची परंपरा संतांची परंपरा आहे. या संत परंपरेला, शिवशाही विचार परंपरेला शेत देऊन ब्राह्मणांची पेशवाई इथे निर्माण केली, वैदिक धर्म निर्माण केला. त्याची प्रचंड चीड
या अस्पृश्यांमध्ये निर्माण झाल्यामुळं त्यांनी पेशव्यांच्या विरोधात बंड केलं. बंड केलं बरोबर, आणि बरोबर. हे जे बंड आहे हे फक्त दोन साम्राज्यवादाचं बंड नाही, तर ते सांस्कृतिक आणि राजसत्तेला उलटून टाकणारं बंड आहे. बरोबर. आणि म्हणून जिथे जिथे आमच्या संस्कृतीवर घात होतो, महाराष्ट्र धर्मावर घात होतो, या पेशवाईनं जो महाराष्ट्र धर्म आहे सगळ्या 18 पगड जातीचा गुन्ह्या गोविंदाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वावरणारा जो समूह आहे त्या समूहाला एक एक करून बाहेर काढण्याचं काम ज्या पेशवाईने केलं, त्या पेशवाईच्या विरोधातली ही भीमाखोरी बरोबर. लढाई आहे. मग त्यावेळेस ज्या लोकांनी बंड पुकारलंय, मग असं वाटतं का तुम्हाला आता तरी तुम्हाला ते समाधान भेटते का? या आपण जे महाराष्ट्रामध्ये संस्कृतीमध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराज विचार इथे रुजवले जातात का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी रुजवले जातात का? असं होतंय का? आता तरी ज्या वेळेस बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं, सगळ्यांना न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी लढण्याची हक्क दिला. आज 19 आर्टिकल मध्ये सांगितलं जातं की बोलण्याची संधी दिली जाते, मुबलक तुम्हाला जातं. प्रत्येक कार्यालयामध्ये आज जाता असताना लोक भयभीत होतात, त्या ठिकाणी लोकांना त्याचा न्याय भेटत नाही. आज जे कर्मचारी जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते अधिकारी खरंच तुम्हाला न्याय देतात का? नाही. म्हणजे हे काय होतंय माहितीये का? आपण जे निवडून दिलेले जे आपण जे प्रतिनिधी आहे, हे प्रतिनिधी मला ते वाटत नाही कुठेतरी एखाद्या सर्वसामान्याचा विचार घेऊन किंवा सर्वसामान्याचं काम ज्यापर्यंत होईल तेपर्यंत करण्याचं काम त्या ठिकाणी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवतात. होतंय का? असं दिसतंय का तुम्हाला? बिलकुल होत नाही. कारण की बाबासाहेबांनी जेव्हा या देशाची राज्यघटना लिहिली त्याच वेळेस पार्लमेंट हाऊस मध्ये सांगितलं की घटना लिहिणं किंवा घटना लिहिणारा कितीही चांगला असला किंवा ती तत्व घटनेची कितीही चांगली असली तरी ती राबवणारी माणसं जोपर्यंत चांगल्या विचाराची राहत नाही तोपर्यंत ती घटना काही कामाची ठरत नाही. आता घटनेचे अंमलबजावणी करणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या मेंदूमध्ये जर प्रत्येक वेळेस जात धर्म पक्ष या गोष्टी असतील तर तेथे कायद्याचं राज्य हे नांदू शकत नाही. आम्ही ज्या वेळेस प्रत्येक कार्यालयामध्ये जात असताना आमच्या असं निदर्शनामध्ये आलंय साहेब, जिथे जे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, आजही होत नाही. आम्ही जे प्रत्येक कार्यालयामध्ये तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, सरकारी दवाखाना असेल, हे जे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत हे लोक सर्वसामान्यांचं कोणत्या प्रकारचं काम करत नाही, टावलाबाजी करतात, लोकांना कुठेतरी उडवडीची उत्तरं देतात. अशा ठिकाणी ह्या घटना घडत चालतात. आज मला सांगा, साधा राशन कार्ड काढायचं जर म्हणलं लोकांना त्या ठिकाणी खूप काही संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. हा दिलेला बाबासाहेबांनी अधिकारी ते तुम्हाला दिला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक कायदा त्या ठिकाणी निघला पाहिजे, अंमलबजावणी होत नाही. नाही होत. अशा पद्धतीने आपण आज लढा जसं त्यावेळेस त्या लोकांनी लढा दिलाय, आजही आपण त्या ठिकाणी लढा देण्याची गरज आहे. आज या संविधान आपण जे संविधान दिलं तुम्ही जे म्हणता बोललो बाबासाहेबांनी सांगितलं चालवणारे, पण चालवणाऱ्यापेक्षा जनतेने जागृत होणं गरजेचं आहे ना साहेब. जनतेने आक्रोश केला पाहिजे ना, जनतेने त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. जे बाबासाहेबांनी सांगितलं की उपोषणाचा अधिकार दिला, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते संघर्ष करण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला. जनता बोलत नाही साहेब. नाही तर बरोबर आहे. प्रश्न असा आहे की लोकशाहीच्या ज्या 4 स्तंभापैकी सगळ्यात महत्वाचा जो स्तंभ आहे पत्रकारितेचा, तर जनतेला जागृत करण्याचं काम जे मीडियानं केलं पाहिजे, तर ती मीडिया भ्रष्टाचार झाला म्हणून भ्रष्टाचाराचा पोखरले गेले, भ्रष्टाचाराचे सगळे लोक त्या ठिकाणी नातेसंबंध तयार झाले. भ्रष्टाचार एक अधिकारी माणूस झाला आणि त्यानंतर हे लोक ते नातेवाईक तयार झाले भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार कुठं संपन? हे भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपल्याला एकत्र देणं गरजेचं आहे आणि आपल्याला कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. या ठिकाणी संविधानाने जो अधिकार दिलाय, जसं आपण एक प्रतिनिधी निवडून देतो, आमदार खासदार असं, ते लोक त्या संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी कायदा आपल्याला शिकवतात. आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो, त्या ठिकाणी एक ग्रामसेवक प्रत्येक गावाचा मालक होऊन, एक पटवारी पण त्या गावाचा मालक होऊन बसलाय. कोणतीही यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज नाहीये, कोणी कोणाला न्याय भेटत नाही. फक्त काय होत आहे की वेळोवेळी त्या लोकांना त्रास होतोय, जनतेला त्रास होतोय, जनता त्रास होऊन गेली. याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? जनतेला त्रास होतो हे जनतेला माहीत असून सुद्धा जनता ही विमुखपणे सहन करते. मुळात प्रश्न असा आहे की जनतेवरती अन्याय होतो, याच्यासाठी जी विरोधकांची जी बाजू आहे, मग पत्रकारितेतले असतील, समाजकार्य करणारे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी या शोषणाविरुद्ध बंड करण्याची भूमिका घेतली पाहिजे. मग मला एक म्हणायचं आहे साहेब, या लोकांचा साठा लोट आहे का? अधिकारी लोकांचा, आमदार खासदार लोकांचा, नेते मंडळी साठा लोट आहे का? म्हणजे यांना एखाद्या अधिकाऱ्याची आपण जर कंप्लेंट करता असेल तर त्या ठिकाणी एखादा पुढारी त्या ठिकाणी त्याचं जातवाटन करतो, आणि एखादा माणूस बोलायला गेला तर त्याचा 353 दाखल होतात, त्याचे खून होतात, त्याच्यावर हल्ले होतात, त्याच्या कुटुंबावर हल्ले होतात. मग हे हल्ले थांबले पाहिजे, हे भ्रष्टाचार थांबला पाहिजे, हे जनतेला न्याय भेटला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला त्या लोकांनी त्यावेळेस तुम्ही सांगितलं की त्याचा अन्याय होत होता, हे होत होता, त्यांनी पिटून उठले. तसं आज गरज नाही साहेब, पिटून उठायची गरज आहे. आज फक्त आपल्याला हातात तलवार घ्यायचं काम नाही, फक्त लेखणी घेणं गरजेचं आहे आणि संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक आपलाच अधिकारी, आपलाच नातेवाईक त्या ठिकाणी बसलेला आहे, पण तो अधिकारी आपलं काम करत नाही. याच्यासाठी आपल्याला आवाज उठवलाय. तरी जनताच
मालक जनताच जनताच मालक अशा ठिकाणी आपण या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद. आज या शौर्य दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनांचा जे शहीद झाले त्यांच्या विजयांचा अमर रहे हुतात्मा सैनिक अमर रहे. अमर रहे हुतात्मा सैनिक अमर रहे.